हे काय झोप नाहीच लागली का अजून तुला? नाही. गुड, कर कर अभ्यास कर. होय, तू काहीच खाणार नाहीस का? जेवायला पण आली नाहीस? हा, तुझ्या अभ्यासाची लिंक तोडायला नको म्हणून आम्ही काही बोललो नाही, पण तू तब्येतीची हेळसांड नाही करतेस ना? नाहीतर आता खूप ताण घेशील आणि ऐन परीक्षेत आजारी पडशील, असं नको व्हायला. नाही रे बाबा, संध्याकाळी उशिरा 2 थालीपीठं खाल्ली आहेत मी दबदबीत, आणि नंतर जर भूक लागलीस तर खाईन थोडं काहीतरी. डोंट वरी. गुड. पण मॅडम, या सगळ्या वेळापत्रकात माझ्याशी बोलायला 5-10 मिनिटं आहेत का? म्हणून तर मी इथे येऊन बसले ना. गुड. काल राहिलेला अर्धावट विषय पूर्ण करायचा आहे मला. कोणता? चित्राचा? हो. गैरसमज आहे तुझा. नाही आदित्य, उलट आहे. मला पूर्ण खात्री आहे मी तुला सांगितलं तसंच घडतंय. आज पण बघितलंस ना, ऑल द वे इथून डबा देण्याचा निमित्त करून ती तुला भेटायला आली होती. मेघना, तू हा विचार आधी डोक्यातून काढून टाक. ती आली त्यावेळी मी पण थोडा चरकलो, तू हे सगळं सांगितल्यामुळे. पण मला तिच्या वागण्या बोलण्यात तसं काहीही जाणवलं नाही. आणि मेघना, तिचं एकेकाळचं ऑफिस नाही का ते? तिला तिथे येऊन जरा बरं वाटतं. उलट ती मला विचारत होती की डबा घेऊन आल्याबद्दल मी रागावलो तर नाही ना. शिवाय तू पण जरा रागावून बोललीस तिच्याशी, त्यानेही हर्ट झाली ती. पण सॉरी म्हटलं मी तिला. हो, ते सांगितलं तिने मला. पण मेघना, तिला वाटतंय की तुला मला ती नकोशी झाली. तू तिची इतकी काळजी घेत असूनही तिला असं वाटतंय? हो यार, ती कोणत्या सिच्युएशन मधून जाते त्याचा विचार कर ना. मलाही तेच म्हणायचंय. त्या सिच्युएशन मुळे तिच्याही नकळत ती तुझ्याकडे ओढली जाते. मला दिसतंय ते आदित्य. कारण तुझ्या मनात येते, प्रत्यक्षात तसं काही नाहीये. मग मी लगेच सुहास सरगडे आणि सतीशची मीटिंग ठरवली. नाही, बरं केलं, बरं केलं. नाही, पिकनिकच्या वेळी संजीवनीला संशय आलाच होता, सतीशला काहीतरी टेन्शन आहे. आल्यावर बोलली, मी माझ्या पद्धतीने चाचपणी केली, मलाही कळलं होतं ते. पण बरं झालं त्यांनी तुझ्याशी शेअर केलं ते. हा बघ सतीश आला. पण काय झालं काय मारगाडीच्या मीटिंग मध्ये? सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मला सुहास सरगडे अतिशय विश्वासू वाटला. म्हणजे अमितचा मित्र आहे त्यामुळे प्रश्नच नाही. त्याच्या बिझनेसचं स्वरूप थोडं वेगळं आहे. म्हणजे कॉर्पोरेट क्लायंट्सना आकर्षित करेल अशी खूप मोठी जागा तो विकत घेतोय, आणि त्यानंतर तो ती जागा त्या क्लायंट्सना लीजवर देणार आहे. अर्थात अशी जागा विकत घ्यायची म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. मी थोडेसे पैसे गुंतवलेत, पण अजून 4-5 मोठे मोठे इन्व्हेस्टर्स आल्याशिवाय त्याचा प्रोजेक्ट ऑन होणार नाहीये. पण तोपर्यंत मी केलेल्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला चांगले रिटर्न्स देणार आहे. नाही, योजना तर उत्तम वाटते, आणि मुख्य म्हणजे कन्स्ट्रक्शन बिझनेस सारखे रिस्क नाही ना. आणि आदित्य होता ना मीटिंगला, जे मुद्दे माझ्या डोक्यात आले नसते ते मुद्दे देखील त्यांनी क्लिअर करून घेतले. कुठल्याही प्रकारची शंका नाहीये. बस आता एका आठवड्यामध्ये कागदपत्रांची पूर्तता होईल. नाना, मी हा जो इन्व्हेस्टमेंटचा निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे ना? अगदी बरोबर. पण सतीश, अर्चनाला विश्वासात घेऊन सगळं सांगायला विसरू नकोस ना. म्हणजे काय नाना, अहो सांगणारच. इतके दिवस टेन्शन लपवून ठेवलं होतं ना तिच्यापासून, पण ही गोष्ट नाही लपवणार. टेन्शनच्या बाबतीत असं असतं, आपल्यावरचं टेन्शन आपण बायकोला सांगितलं तर ती वाढवेल की कमी करेल याचा भरोसा नसतो ना. नाही नाही, खरंय खरंय खरंय. हे धर पोळी भरले ना. माई, काय? थांबा 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 थांबा, हे घे आधी छोले. छोले? आणि अमित दादा आणि आदित्यच्या डब्यात भर. बर, काय काय पण प्रयोजन काय छोल्यांचं? ते सगळं नंतर सांगते, आधी डब्यात भर तर. बर, भरते, घे. बरं, आज नाश्त्याला काय केलंय? आज शिरा उपमा हवा होता. कोणाला? आदित्यला?
हम्म. ही त्याला काही उडप्याचं हॉटेल वाटतं का? नाही, पण चव मात्र तशीच हवी होती. हम्म. अगं मी त्याला म्हंटल सुद्धा कोपऱ्यावरच्या साईप्रसाद कडून घेऊन जा पार्सल हवं तर, पण नाही. मी हिला एकही काम करायला देत नाही घरात अभ्यास आहे म्हणून, आणि ह्याला मात्र हिच्याच हातची चव पाहिजे. स्वतः सुद्धा रात्री बेरात्री उठून कॉफी करून देतो बरं का, गरम गरम. पण शिरा उपमा मात्र मॅडमच्याच हातचा हवा. देवा, कठीण आहे बाबा सगळं. बरं, भरा ना पटापट डबे. हो बाई हो. झालं ना? हो झालं. छोल्यांची चव घ्या आणि सांगा कसे झालेत ते. पण त्यानंतर नाश्ता हवाय म्हणजे हवाच आहे हा. हो बाई हो. बरं चल. पण डिश नंतर नकोच मला ना? नको. मला नंतर नाश्ता हवाय हा. हो बाई देणार. बर, आता आधी तू तुझ्या छोल्यांचं पुराण सांग, मग आम्ही चव घेतो. काय? अगं माई, त्याचं काय झालं की सतीशचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, म्हणून मग म्हटलं की आज काहीतरी त्याच्या आवडीचं करूया. म्हटलं काय करूया काय करूया. मग अचानक सुचलं की अरे हो, छोले करूया. मग नंतर हेही आठवलं की आदित्यलाही छोले आवडतात. मग चित्रा मला म्हणाली की मग मीच करते. म्हटलं ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, मला काय आयतं बसून फक्त खाय. मग चित्राने छोले केले आणि आम्ही असं ते धावत पळत तिथे खाली आणून तुम्हाला दिले आणि ते डब्यात भरून रवाना केले. बरं माई, टेस्ट करून बघ ना कसे झालेत. दे ग, तू पण घे. हो. वा चित्रा, मस्त गेले सा छोले. तुलाही जमायला लागले बरं का स्वयंपाक आता हळूहळू. मस्त चव आले छोल्यांना. नवऱ्याला अगदी खुश ठेवशील. मी अगं नकळत बोलून गेले. माझं असं काही. अहो, असं का बोलता माई? उलट तुमच्या आशीर्वादाने चित्रा आणि मनोजच्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर होतील. ते पुन्हा एकत्र येतील. खाईल तिचा नवरा तिच्या हातचे छोले. नाही का हो ताई? अगदी बरोबर. त्या बाबतीत जे काही व्हायचं असेल ते होईल. पण आज तुम्ही सगळे तरी आनंदाने खाल ना, तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी. अमित, काय ग? हे एक्झिबिशनच्या प्रॉफिटचे पैसे. खर्च वजा जाता 38,000चा प्रॉफिट झालाय. म्हणजे मागच्या वेळीपेक्षा जवळजवळ दुप्पट रे. गुड विजय, यावेळेस ना तुझ्याकडे वस्तू वेगवेगळ्या होत्या, शिवाय व्हरायटी होती. सो आय एम व्हेरी हॅपी फॉर यू. कॉंग्रॅट्स. थँक्यू सो मच. आणि तुझंही अभिनंदन. या एक्झिबिशन मध्ये हे यश मात्र सगळ्या टीमचं आहे बरं का. म्हणजे मेघनाने मला छान छान डिझाईन्स बनवून दिली, तिने आणि चित्राने मला वस्तू बनवण्यात मदत केली, तू केवढ्या छान आयडियाज दिल्यास आम्हाला. आणि त्याच्यामुळे ना मला असं वाटतं हे एक्झिबिशन वर्क झालं. त्यामुळे हे यश सगळ्या टीमचं आहे. अरे हो विजय, तू चित्राला तिचा वाटा देणारच ना? अरे म्हणजे काय, अर्थातच देणार आहे. तिचे पैसे काढून ठेवलेत मी बाजूला. बरं, पण हे पैसे तू जाता जाता बँकेत टाकून दे. हा ओके. बरं, सतीशचा प्रॉब्लेम झाला का रे सॉल्व? हो झाला. नशीब. बरं झालं बाबा, झालं सगळं. बरं ऐक, आता तुला घाई आहे मला माहितीये. संध्याकाळी येशील ना तेव्हा मला सगळं सविस्तर सांग. काल अरे नेमका साक्षीचा अभ्यास होता ना, परीक्षांचे दिवस आहेत, त्यामुळे मला वेळ नाही मिळाला. अरे हो, डेली रिपोर्टिंग. आज बोलूया. चल, मी आवरतो, मला निघायचंय. बरं काय, मुलांचं अभ्यासाचं ओके आहे ना सगळं? सगळं व्यवस्थित चालू आहे. माझं अगदी नीट लक्ष आहे त्यांच्या अभ्यासावर. आणि ते माझं डिपार्टमेंट आहे रे, नको काळजी. चल ठीक आहे, आवरतो मी.
हॅलो मेघना, छोले मस्त झालेत. मेघना नाही, मी चित्रा बोलतेय. ओके. नाही काय, मला वाटलं नाही, घरचा नंबर दिसला ना, तर मला वाटलं की मेघनाच आहे. एनिवे तिला सांग छोले मस्त झालेत. अरे ते छोले मी केले होते. आदित्य, आदित्य हळू, तू आधी पाणी पी बरं. चित्रा मी ठेवतो फोन. हम्म. अरे वा, काय अभ्यास एकदम जोरात चालू आहे ना? हो. अच्छा, म्हणून चेहरा एवढा गंभीर आहे काय? नाही, मग आपलं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये म्हणून. अरे शाण्या, तिच्याकडनं शिरा आणि उपमा काय करून घेतोस? परीक्षा आहे ना तिची. एक मिनिट, मी असं काही म्हटलं नव्हतं. मी एवढंच म्हटलं होतं की मला खूप खावासा वाटतोय. तू मला दोष देऊच शकत नाही. हो, धन्य आहात तुम्ही दोघं. हा, पण आता याच्या पुढे तुला काहीही खावंसं वाटलं ना, तर तिला सांगायचं नाही आणि मला सुद्धा सांगायचं नाही. काही मिळणार नाहीये तुला. हे अर्चू, असं काही नाही. मी सांगणार, मला खावंसं वाटलं तर मी सांगणार. ढोकळा, उपमा, मसाला डोसा, उत्तप्पा, पोहे, रबडी, गुलाबजाम, रसमलाई. यातलं काहीही मिळणार नाहीये. बघितलं, ही अशी ट्रीटमेंट मिळते मला. म्हणून दिवसेंदिवस बारीक होत चाललोय. अरे दिसतोच आहे, केवढा वाढलाय माझा भाऊ. आणि काय रे, तुला रसमलाई, रबडी, जिलबी इतके गोड पदार्थ कधीपासून आवडायला लागले? मला नव्हतं माहिती की तुला गोड इतकं आवडतं. आता ये तू माझ्याकडे वर. कसे तुला बसवून रसमलाई आणि रबड्या खाऊ घालते की नाही बघा दादा तू. ये ये. अगं मी ते असंच म्हटलं. अरे ते जाऊ दे, मला सांग छोले कसे झाले होते, आवडले की नाही? आज ना सतीशच्या आवडीचं काहीतरी त्याच्या डब्यात द्यायचं होतं, म्हणून म्हटलं की चला छोले देऊया. अच्छा, म्हणजे ते सतीश साठी केले होते काय? ओके ओके. अरे नाही 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 नाही, हे पण तुलाही आवडतात ना. मग हो, चित्रा म्हणाली की मी करते म्हणून म्हटलं ठीक आहे. मग तिने पटापट छोले केले. आम्ही धावत तशाच खाली आलो तुझ्या डब्यात आणि आम्ही त्याच्या डब्यात भरले आणि झाले. बरं मला सांग, तुला खरंच आवडले ना? हो, छान झाले होते. आणि तुमचा शिरा आणि उपमा सुद्धा मस्त झाला होता. चला मी फ्रेश होतो. बरं मेघना, मी काय म्हणत होते, म्हणजे मेघना, जा बाई जा, तुझ्याशिवाय त्याचं एक पान हलत नाही. जा. आलं. मी का आले होते? माईला विचारते. ए माई, नशीब माझा आज जेवलीस. आता काय डायरेक्ट अभ्यासाच्या गुहेत? का? तुझ्याशी थोडा वेळ गप्पा मारत बसले तर ऑब्जेक्शन आहे का? ऑब्जेक्शन? ऑब्जेक्शन मिलॉर्ड.
तुम्ही युगानुयुगा आमच्याशी गोष्टी करत बसलात तरी आम्हाला चालणार आहे. पण काय ना, तुम्ही अभ्यासात कमी पडलात तर ते मात्र आम्हाला चालणार नाही. त्यामुळे तुम्ही मुकाट्याने अभ्यासाला बसा. या गप्पा वगैरे फालतू गोष्टींमध्ये तुमचा अमूल्य वेळ वाया नका घालू. दॅट्स ऑल माय मिलॉर्ड. आदित्य, प्लीज नाटकेपणा करू नकोस. मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. म्हणजे तेच ना तुझं नवीन ऑब्सेशन? ऑब्सेशन? ऑब्सेशनच नाही तर काय. उगाच काहीतरी डोक्यात घेऊन बसलेस यार तू. छोले खाल्लेस ना आज? स्पेशली तुझ्यासाठी केलेले. प्लीज, ते माझ्यासाठी नाही, ते सतीशसाठी केले होते. हो, पण चित्राने केले होते. आणि माझी खात्री आहे जेव्हा अर्चुताई म्हणाल्या असतील की आदित्यला पण छोले आवडतात, तेव्हा म्हणाली असेल चित्रा मी करते म्हणून. मेघना, हे काय घेतलंयस तू डोक्यात? तसं नव्हतं तर छोले कसे झालेत हे विचारण्यासाठी तिनं फोन का केला तुला? कमॉन यार मेघना, ती मैत्रिणी आपली, हे विसरलीस का तू? विचारलं तिने तर काय बिघडलं? उत्सुकता असेल तिला, अँड विच इज परफेक्टली नॉर्मल. सॉरी मेघना, पण या सगळ्यात ना जे नाही आहे ना तेच तुला दिसते. फॉरगेट इट. तू अभ्यासाकडे लक्ष दे. आणि प्लीज हे सगळं चित्राला नको सांगू, तिला वाईट वाटेल. गॉड, का तुझ्या लक्षात येत नाही आदित्य? एनिवे, मला माहितीये मी काय बोलतेय ते, आणि मी थांबेन तुला कळेपर्यंत. हे माझं लकी पेन आहे. आता माझ्या प्रत्येक महत्वाच्या कामासाठी मी हेच पेन वापरणार. मेघना, पण हे सगळं तुझ्या डोक्यात आलं कुठून? व्हॉट डू यू मीन आलं म्हणजे? मी मनाचं सांगते असं वाटतंय तुला? नाहीतर मग काय. अरे नाही रे आदित्य, आता कसं सांगू मी तुला? मी तिला तुझ्याकडे एकटक पाहताना, तू आनंदी राहावस म्हणून धडपडताना, तू नसलास तर कासावीस होताना पाहिलंय. वो 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 काही मेघना, इतका पण वेडा नको समजूस तुम्हाला. प्लीज आदित्य, मी खूप सिरियसली बोलतेय. चित्रासाठी पुढे जाऊन हे खूप त्रासदायक ठरणार आहे म्हणून. अरे यार, काहीतरी चाललंय मेघना तुझं आता. चल, तुला मस्तपैकी एक कॉफी देतो रोजच्या सारखी. म्हणजे काय ना, तुझी गाडी रुळावर येईल. अजिबात गाडी रुळावरून वगैरे घसरलेली नाहीये. जरा सिरियसली घे मी काय सांगते ते. कॉफी? आदित्य काय चाललंय? कॉफी सिरियसली घे असं म्हणते ना मी. घेतो ना मी, कॉफी घेतो सिरियसली, आणि तुला पण देतो. आधी अभ्यासाला बस. अरे चल 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 चल, तू बस अभ्यासाला, मी कॉफी घेऊन येतो. आलोच. मेघना, कुठे गेली मेघना?
हे काय अचानक इथे का येऊन बसलीस? का? का? का म्हणजे काय? परीक्षा आहे ना तुझी, मग वेळ का काढतेस? काय फरक पडणार आहे? तुला मार्क्स कमी पडले तर नक्कीच पडणार. अगं नानामाईंच्या तुझ्याकडून अपेक्षा आहेत, आणि जर तुला मार्क्स कमी पडले तर त्यांचा अपेक्षाभंग नाही का होणार? कॉफी कडू आहे, साखरच नाही घातलीस. रागा रागाने केलेली दिसतीये. मेघना, तू जर चित्राचा विषय पुन्हा काढणार नसशील ना तर मी तुला नक्की गोड कॉफी करून देईन. प्रॉमिस. उगाच काहीतरी वेड्यासारखं खूळ घेतलंयस डोक्यात. अगं चित्रा कशी पडेल माझ्या प्रेमात? तिला माहितीये की आपलं लग्न झालंय आणि माझ्या प्रेमात पडून काही उपयोग होणार नाहीये. बरं तिला हेही माहिती की आपल्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे, नाही माहिती का? मग अशात माझ्या प्रेमात पडून ती स्वतःच्या पायावर धोंडा कशाला मारून घेईल? आणि एक गोष्ट लक्षात घे मेघना, काय ना की जोपर्यंत लग्न झालेला माणूस समोरच्या व्यक्तीला काही संकेत देत नाही तोपर्यंत ती व्यक्ती त्याच्या प्रेमात नाही पडत. आणि अर्थातच मी असा कोणताही संकेत दिलेला नाही आणि देणारही नाही. त्यामुळे चित्राच्या बाबतीत तू जे काही म्हणतेस ना त्यावरून इनडायरेक्टली तू माझ्यावरच संशय घेतेस.